नमस्कार मैत्रिणींनो, आज करायची आपल्याला उसळ बघा। उसळ धुवून घेतली स्वच्छ, शेंगदाणा वाटाणा पाणी टाकून ठेवलेले, फोडणीची तयारी करून घेतली, टमाटा कांदा कढीपत्ता लसूण। चला आता त्यात काळा मसाल्याची बी तयारी करून घेतलेली, खोबरं किसून घेतलेलं, कढीपत्ता पुदिना आलं लसूण, एक मिरची आणि अर्धा कांदा, एक कांदा घेतला, एक अर्धा कांदा इथं कापलाय, अर्धा कांदा फोडणीसाठी कापलेला। असं गोड टाकायचं नाही आपल्याला, गोड उसळ लागते। मग तवा तापत ठेवलाय, पहिल्यांदा कांदा भाजून घेऊ। कांदा चांगला गोल्डन कलरपर्यंत भाजून घेऊ। कांदा तळा टाकला, त्याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे, थोडं तेल टाकून घेऊ। म्हणजे कांदा पटकन भाजलेला आहे। काळा मसाला तयार करायचा आपल्याला उसळीसाठी। जसं काळा नाही तर लालसरच करते, लालसर उसळ म्हणजे आपल्याला मिसळ जमत आहे, शेव पाव वगैरे, शेव म्हणजे उसळ पाव खाता येईल। कांदा लाल होऊन देऊ। आपला थोडा कांद्याचा कलर चेंज झाला आहे, कांदे एका साईडला करू, खोबरं बी त्याच्यात भाजून घेऊ आपण। तेल आहे त्या साईडला, एका साईडला द्यायचं, एका साईडला थोडंच खोबरं घेतलं आहे, खोबरं बी लाल करून घेऊ। कांदा खोबरं एकत्र भाजून घेऊ। कढीपत्ता पुदिन्याचे पानं आणि लसूण टाकून घेतले, आता ते आपल्याला हलवून घ्यायचे। चला त्याच्यात आपल्याला हळद टाकून घेऊ। आपला छान मस्त काळा मसाला तयार झाला, एका साईडला गार करून ठेवू। गार झाला, मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आपल्याला। चला साईडला ठेवून घेऊ। कोथिंबीर बी तळून घेऊ तेलात थोडीशी, त्या वाटणामध्ये टाकून घेऊ। विसर पडला होता कोथिंबीरचा। कोथिंबीर आहे ना, उसळ एकदम छान लागते। कोथिंबीर तळून घेतली मी, तर त्या वाटणामध्ये टाकून घेऊ आणि वाटण करून घेऊ। आता आपण आपला काळा मसाला वाटून झाला आहे, तो तुम्हाला उघडून दाखवते। मस्त मसाला तयार झाला आहे, आपली उसळ झालेली, पाण्यात टाकून ठेवली। चला आता फोडणीची तयारी। कढई तापत ठेवलेली मी, तेल टाकून घेतलंय, जिरा टाकलेलं होतं, परत थोडं जिरं टाकून, जिरं टाकल्याचं, कांदा कढीपत्ता लसूण, फोडणी बी वाटणाला बी लसूण घेले आणि फोडणीला बी त्यात बारीक चिरलेला टमाटर, कोथिंबीर नंतरून टाकायची आपल्याला। मस्त असं लाल कलर असतं परतून देऊ आपण। त्याच्यात हळद टाकून घेऊ। हळदीने पटकन कांदा लालसर होतो। मस्त कांदा तळून घेऊ आपण तेलामध्ये, छान गुलाबी रंगापर्यंत। छान कांद्याला तेल सुटलंय, त्याच्यात आपल्याला हे वाटणे तळून घ्यायचे। मसाला काळा मसाला चांगला हलवून घेऊ। कुकरमध्ये सुद्धा तुम्ही उसळ करू शकता, कढईमध्ये छान होते। बारीक गॅसवर एकदा उकळी आल्यावर बारीक गॅस करायचं आणि भाजीला गरमच पाणी वापरा, म्हणजे उसळ पटकन शिजल्या जाईल। मसाला चांगला तळून घेऊ, तेल सुट असतं।
मस्त तेल सुटले. आता त्याच्यात आपल्याला मीठ टाकायचे. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. मी माझ्या अंदाजाने मीठ टाकेले. आता याच्यात आपला घरगुती काळा मसाला, त्याच्यात हिंग, लाल मसाला आणि काळा मसाला, लाल मसाला घेतलेला आहे. आता हे हलवून घेऊ आपण. चांगलं तेल सुटलं मसाला परतून घेऊ. त्याच्यात आपल्याला मग उसळ टाकायची. मस्त मसाला तेल सुटलं आहे. त्याच्यात आपल्याला ही उसळ टाकायची. मी उसळमधलं पाणी काढून घेतलं. हलवून घेऊ आपण. उसळे मस्त परतून घेऊ याच्यामध्ये. मस्त एका साईडला उसळे मस्त आपली 50% तर उसळ शिजल्याच गेली. आपलं मस्त याच्यामध्ये फक्त आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. म्हणजे उसळ आपली पटकन शिजल्या जाईल. मस्त तेल सुटलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. मी साईडला गरम पाणी केलं होतं. 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. एकदाच पाणी टाका गरम. गरम पाण्याने उसळीला पटकन उकळी येते. त्याच्यात आपल्याला चिरलेली कोथिंबीर, उसळ आता छानपैकी उकळून देऊ. मस्त तरी येणार आहे उसळीला. आता बारीक गॅसवर मस्त उसळ उकळून देऊ 10 मिनटं. मस्त छान उसळीला कलर आलेला आहे. पहा एकदम सुरेख कलर आलाय. मस्त आपल्या उसळी आता 10 मिनटं उसळ उकळून देऊ. चला आपली छान उसळ तर ती उसळ अधूनमधून हलवत राहा. म्हणजे उसळ आपली आधी तर 50% शिजली, ती बी खूप मस्त शिजून जाईल. हे पाणी तरी आहे एका साईडला. चला आता बारीक गॅस अजून 10-1 मिनटं उकळून देऊ उसळ. मस्त छान छान आपली उसळ शिजते. का मस्त तरी बी आली एका साईडला. बारीक गॅसवर मस्त उसळ शिजून देऊ अजून 5-1 मिनटं. उसळ आवडतं कमेंटमध्ये सांगा. उसळ कशी झाली. सगळ्यांना बाय बाय. नक्की तुम्ही काळ्या मसाल्याची उसळ करून बघा. सगळ्यांनी मिसळ पाव खायला या.